हॅलो गाईज, वेलकम. मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आजचा हा ब्लॉग जो शूट करत आहे ना मी, तो रात्रीच्या स्वयंपाकाचा करत आहे. सो ज्या पातेल्यात तुम्ही शेंगा बघितल्या ना, त्या वालच्या शेंगा आहे, ज्यांना मी शिजवून घेतलेल्या आहे. सो शेंगा वगैरे शिजून झाल्यानंतर छान अशी लसूण वगैरे 2-3 पाकळ्या कुटून घेतल्या आणि जिरे मोहरी वगैरेची फोडणी देऊन भाजी वगैरे करून घेतली. लसूणचा त्याला छोक वगैरे म्हणतात ना आपण, सो तो छोक वगैरे अशा काहीच पद्धतीमध्ये दिला आणि भाजी बनवून घेतली. सो आता मेन्यू सिम्पल होता, तर त्यासोबत नाही का भाकरी खायची. ॲक्च्युली मला तरी नाही का ह्या भाजीसोबत भाकरी छान अशा आवडतात. सो मस्त भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही भाकरी मला खूप छान जमतात. तसं स्वयंपाकामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मी छान आहे. सो मला सांगायला तरी काही हरकत नाही की सगळंच छान आहे. ॲक्च्युली आता व्हॉईस ओव्हर करता करता सॉरी टू डिस्टर्ब यू, कारण काय आहे ना, घर रोड टचला असल्यामुळे आता ह्या मतदानाच्या गाड्या अशाच काही येत असतात आणि तुम्हाला आणि मला डिस्टर्ब करतच असतात. सो सॉरी फॉर दॅट. सो स्वयंपाक वगैरे छान असा झालेला होता. पटकन किचन वगैरे आवरून घेतलं. भांडी वगैरे घासायची होती, ते भांडे पण घासून घेतले. कारण काय आहे ना, हे सगळं जर असलं क्लीन केलेलं असलं ना, तर 2 घास जेवणाला नाही का आहे त्यापेक्षा जास्त जातात. सो म्हणजे काम दुपारचं असो किंवा रात्रीचं असो, सो मी कधी पण नाही का जेवणाच्या आधी हे सगळं वगैरे क्लीन करून घेते आणि मग त्यानंतर जेवणाला वगैरे बसते. इन केस कधीतरी असं झालेलं असेल की मला खूप जास्त जोराची भूक लागलेली आहे, तर तेव्हाच मी स्किप करते की ठीक आहे यार, आज आपण ह्या गोष्टी स्किप करूया. कारण काय ना, भूक लागलेली असताना मग कामही होत नाही. सो अशा काही पद्धतीने माझं किचन वगैरे आवरून झालेलं होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.